महाआघाडीच्या या ऐतिहासिक विराट अभूतपूर्व सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झालेले आपल्या सर्वांचे लाडके नेते, देशाचे नेते, देशाचे माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, त्यांना आपण सर्व जाणता राजा या नावाने ओळखतो, ते सन्माननीय शरद पवार साहेब, आपल्या महाराष्ट्राचे माजी लाडके मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय अशोक चव्हाण साहेब, शेतकरी कामगार पक्षाचे आमचे सहकारी नेते, राष्ट्रीय नेते जयंत पाटील साहेब, मंचावर विराजमान विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकरावजी ठाकरे, इतर सर्व मंचावर विविध आघाडीच्या नेते मंडळी उपस्थित आहेत, आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीप कवाडे, सर्व सन्माननीय आमदार, नेते मंडळी आणि 2019च्या निवडणुकीमध्ये या देशाचं भाग्य आणि भवितव्य बदलवण्याचा संकल्प करण्यासाठी उपस्थित या नांदेड नगरीतील माझ्या माता भगिनींनो, बांधवांनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, सभेच्या सुरुवातीला आपण मेणबत्त्या प्रज्वलित केल्यात आणि देशासाठी शहीद झाले आपल्या शूरवीरांना आपण आपली जळत्या अंतःकरणाची श्रद्धांजली अर्पण केली। आमचा एक कवी म्हणतो, कश्तियां रह जाती है तूफान चले जाते हैं, कश्तियां रह जाती है तूफान चले जाते हैं, याद रह जाती है इंसान चले जाते हैं। कश्तियां रह जाती है तूफान चले जाते हैं, याद रह जाती है इंसान चले जाते हैं। प्यार कम नहीं होता किसी के दूर जाने से, बस दर्द होता है हमारे शहीदों की याद आने से, दर्द होता है शहीदों की याद आने से। आपण सर्वांनी आपल्या शूरवीर बहादूर शहीदांना आपली श्रद्धांजली अर्पण केली, पण ज्यांच्यामुळे हा प्रसंग आमच्या देशावर ओढवला, ज्यांच्या नाकर्तेपणामुळे आमच्या देशाच्या सीमेवर देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर दिली, ते सरकार एवढं नालायक निघालं, एवढं कमकुवत निघालं की आमच्या सैनिकांचे प्राण ते वाचवू शकले नाही। सर्जिकल स्ट्राईक केला मागे, सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर देखील आतंकवादाला नाही थांबवू शकलं हे मोदीचं सरकार। 2019ला मतदार बंधू भगिनी तुम्हाला सर्जिकल स्ट्राईक करून मोदीच्या सरकारला या देशाच्या मातीमध्ये दफन करायचं आहे हे सांगण्यासाठी ही महाराष्ट्र आघाडी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। आम्ही सर्व एक आहोत, आपले सर्वांचे मतभेद विसरून, कोण मोठा कोण छोटा सर्व विसरून फक्त एकाच गोष्टीसाठी, या देशाचं भाग्य आणि भवितव्य बदलवण्यासाठी ज्या मोदी साहेबांनी या देशामध्ये जे संकट निर्माण केलं, अनेक आमच्या मित्रांनी सांगितलं, नोटबंदी असेल, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याची केलेली फसवणूक असेल, काय काय नाही केलं, हे सर्व या देशामध्ये झालं। पण आज हा देश संकटामध्ये आहे। या देशाला आरएसएस प्रणित भाजपाचं ग्रहण लागलेलं आहे। ग्रहण, सूर्याला चंद्राला लागलेलं ग्रहण 2-4 तासामध्ये 2-4 तासात सुटून जातं, पण या देशाच्या संविधानाला, देशाच्या लोकशाहीला
या देशाच्या समानतेला, या देशाच्या बंधुत्वाला, या देशाच्या सहिष्णुतेला या जातीयवादी सांप्रदायिक RSS वादी भाजपाचं जे ग्रहण लागलं, हे उद्याच्या 2019च्या निवडणुकीमध्ये हे ग्रहण दूर करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. सूर्याला चंद्राला ग्रहण लागलं की अशोकराव, आमचे लोक फिरतात, गरीब लोक, दे दान सुटे गिराण म्हणतात ना, अजून प्रथा सुरू आहे. सूर्याला चंद्राला ग्रहण लागलं की दे दान सुटे गिराण म्हणतात. उद्याच्या 2019च्या निवडणुकीमध्ये द्या तुमच्या मतांचं दान आणि सुटू द्या बीजेपीचं ग्रहण, हे सांगण्यासाठी आमची सर्व आघाडी आज आपल्या पुढे उभी झालेली आहे. मित्रांनो, या देशामध्ये किती फसवणूक सुरू आहे. आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. आमच्या महाराष्ट्रातील लोकांनी त्यांचं नावच बदलवून टाकलं. देवेंद्र फडणवीस नाही, फसवणीस. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू म्हणालेत ना सत्तेवर येण्यापूर्वी. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू म्हणाले, स्वामीनाथन आयोग लागू करू, हे सर्व आश्वासनं दिली मोदीच्या सरकारने, भाजपाच्या सरकारने, RSSच्या सरकारने दिली. आम्ही काढलं ना, पवार साहेबांसहित आम्ही सर्व महाराष्ट्र पिंजून काढला. चांद्यापासून बांद्यापर्यंत गेलो शेतकऱ्यांचं दुःख जगाला सांगण्यासाठी. हे आंधळ मूक बैर भाजपाच्या सरकारला कानी कपाळी ओढून सांगितलं आमच्या शेतकरी आत्महत्या करतो आहे, त्यांना वाचवा. तुम्ही सांगितलं होतं आमचं सरकार आलं की कर्जमाफी करून टाकू, तुम्ही सांगितलं होतं आमचं सरकार आलं तर 7-12 कोरा करून टाकू, शेतकऱ्यांची कर्जमाफी करून टाकू, स्वामीनाथन आयोग लागू करू. 4.5 वर्ष झाले काहीच केलं नाही. मित्रांनो, हे सर्व आम्ही आपल्या डोळ्यांनी बघतो आहोत. थांबणार आहे की थांबवायचं आहे की नाही आपल्याला? हा जातीचा आणि धर्माचा उन्माद या देशामध्ये निर्माण केला जातो. मंदिर मशिदीच्या नावाखाली देशामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो. आणि आमचा देश, या देशाचं संविधान, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं या देशातील 130 कोटी लोकांना सन्मानानं, स्वाभिमानानं, इज्जतीनं, ताटमानेने जगण्याचा अधिकार दिला. या देशाची राज्यघटना म्हणजे आपल्या देशाचं स्वप्न आहे. स्वप्न दिलं बाबासाहेबांनी, समतेचं, बंधुत्वाचं, माणुसकीचं आणि न्यायाचं राज्य देशात निर्माण झालं पाहिजे, संविधानाचं स्वप्न आहे. पण या देशाचं उलट्या काळजाचं सरकार बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलवून या देशाला पुन्हा ब्राह्मणवादाच्या गुलामगिरीमध्ये, मनुवादाच्या गुलामगिरीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते आहे. मोदीचं सरकार, भाजपाचं सरकार हे RSSच्या रिमोट कंट्रोलवर चालतं. रिमोट कंट्रोल, RSSचा रिमोट कंट्रोल. आपण टीव्ही लावतो ना, रिमोट कंट्रोल हातामध्ये घेऊन दाबलं बटन का ते येते, पाहिजे ते येतं टीव्ही. मोदीच्या सरकारचं रिमोट कंट्रोल चड्डीवाल्या भाजपाच्या हातात, RSSच्या हातामध्ये आहे. चड्डीची आठवण झाली तर मला तो मोगली होता ना, मोगली टीव्हीवर, चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है, जंगल जंगल बात चली है, पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है. हे साधं फूल उगवलं इथे. आणि देशामध्ये विषमतेची, जातीयवादाची, सांप्रदायिकी दुर्गंधी पसरवण्याचं काम RSSच्या माध्यमातून मोदीचं सरकार करते आहे. आपण सर्व आम्ही एकत्र आलो. काय होईल ते होईल, पण शरद पवार साहेब, अशोक चव्हाण साहेब, राहुलजींच्या नेतृत्वात, सोनियाजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राची नाही, संपूर्ण देशाची तकदीर बदलायची आहे आपल्या सर्वांना मिळून. हे तकदीर बदलण्याचं काम आपल्या सर्वांवर आहे. अकेला चना भार नाही झोकता. आपल्या सर्वांना मिळून या देशाचं भाग्य बदलवायचं, या देशाची तकदीर बदलवायची आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 48 जागा आहेत. मी तर म्हणेन
ही आघाडी जर का आली ना, बघा नाही, ही आघाडी जर का आपण पाहिली, आता रे वादळ निर्माण झालं महाआघाडीचं, धर्मनिरपेक्ष आघाडीचं हे वादळ निर्माण झालं. नांदेड पासून निघेल, दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत जाईल आणि या भाजपाच्या सरकारचा पाला पाचोळा करून टाकेल इतकी ताकद आज आमच्या आघाडीमध्ये आहे. तुमच्या एकजुटीची साथ पाहिजे, आम्ही आहोत सोबत. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती, लहरोज मिगा घाबरण्याचं कारण नाही आहे. माझ्या मोबाईलवर एक पोस्ट आली, एकाने विचारलं, आपल्या कोंबड्याला विचारलं की कल तो तेरे को काट देंगे हो. एका मित्राने विचारलं कोंबड्याला, कल तो तेरे को काट डालेंगे. कोंबड़ा काय उत्तर देतो, हम जब जब जगाने की कोशिश करते हैं तो हमें काट ही डाला जाता है. हम जगाने की कोशिश कर रहे हैं, जमीन पर बैठे हुए लोगों, कुर्सी पर बैठे हुए लोगों, देश के कोने कोने के लोगों को जगाने की कोशिश कर रहे हैं. अब जागोगे तो देश जगेगा, देश बचेगा. देश की एकता, अखंडता को मजबूत बनाना है कि नहीं बनाना है? इनके जातिवादी साम्राज्य शक्ति के इशारों पर चलकर हमारे देश के टुकड़े बनाना है क्या आपको? ये किसी के बाप का देश नहीं, आपका और मेरा देश है. फुले शाहू, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, शिवाजी महाराज का ये देश है. और इसको जाति और धर्म के नाम पर बांटने की कोशिश जो करेगा, हमारी महाआघाड़ी उन सबको इस देश की धरती में दफन कर देगी. इस बात को ध्यान में रखना है. मित्रों, कश्ती डूबती है तो डूब जाने दो, कश्ती डूबती है तो डूब जाने दो, फिर वो तूफान से उभर सकती है. कल हमारी कश्ती डूब गई थी ना, ये शैतानों का तूफान आया था, डूब गई थी कश्ती. कश्ती डूबती है तो डूब जाने दो, फिर वो तूफान से उभर सकती है. क्षमा बुझती है तो बुझ जाने दो, अंधेरे में फिर वो जल सकती है. मायूस न हो, इरादा न बदल, देश की तकदीर 2019 को बदल सकती है, 2019 को बदल सकती है. हा इशारा घेऊन आणि मित्रांनो, जाता जाता एवढंच म्हणेन, आपल्या सर्वांची एकजूट अशीच कायम ठेवा. देशावर मोठं संकट आलेलं आहे, त्या संकटाचा मुकाबला आपल्याला करायचा आहे. आणि तुम्हाला माहित असेल, आमच्या धनंजय मुंडे साहेबांनी गडकरी साहेबांची एक आठवण सांगितली. गडकरी साहेब म्हणाले, ते सांगायला विसरले कदाचित, गडकरी साहेब म्हणाले की निवडणुकीत आश्वासन देऊन त्याची पूर्णता केली नाही तर लोक त्यांना पिटल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणाला? मोदी साहेबांच्या सरकारमधील एक जबाबदार मंत्री नितीन गडकरी साहेब म्हणाले, लोकांना आश्वासन दिली आणि त्याची जर का पूर्तता केली नाही तर लोक त्यांना जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही, असा मोदी साहेबांचा मंत्री गडकरी साहेब म्हणतात. आता चप्पल तुमच्या पायात आहे, जोडा तुमच्या पायात आहे. गडकरी साहेबांना सांगितलं, मारा 2019चं बटन दाबा, म्हणजे हा मार त्यांना पडेल. आणि म्हणून आपल्याला सांगायचं असं आहे, चमत्कार आजचा जमाना असा आहे. माता भगिनींनो, बांधवांनो, माझ्या तरुण मित्रांनो, चमत्कार दाखवल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही. चमत्कार दाखवल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही. 2019च्या निवडणुकीत चमत्कार दाखवा. आज आम्ही आलो तुम्हाला विनंती करण्यासाठी. उद्या तुम्ही दाखवलेल्या चमत्काराला आम्ही सर्व नमस्कार करण्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही. ही सध्या तुमच्या एकजुटीची ताकद, तुमच्या एकजुटीची शक्ती महाआघाडीला द्या, तुमच्या एकजुटीचा आशीर्वाद महाआघाडीला द्या. आणि उद्याच्या 2019च्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीमध्ये RSS वाल्या भाजपाच्या जातीवादी सरकारला देशाच्या मातीमध्ये दफन करून टाका, अशी सर्वांना विनंती करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.